म्हणे यंदा दुष्काळ पडणार, पाऊस कमी होणार. पण जे आता मुंबईत धो-धो कोसळते ते काय आहे? पावसाला काय भूत लागलंय का? तर नाही. हे का होतंय मी सांगते. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सायन्स सांगतंय पॅसिफिक महासागरामध्ये एल निनो ऍक्टिव्ह झालाय. गरम पाणी बरोबर उलट्या दिशेने वाहते आणि याचा भारतावर परिणाम म्हणजे कमी पाऊस आणि दुष्काळाची भीती. IMDनेही सांगितलं होतं की यंदाचा पाऊस बिलो नॉर्मल राहणार. जून महिन्यात पाऊस 40% कमी पडला आहे खरं, पण जुलैच्या सुरुवातीलाच मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट, रस्ते तुंबले, झाडं कोसळली. एल निनोने सांगितलं स्टोरी आणि रिअलिटीमध्ये मिसमॅच का? कारण इथे आहे एक सिल्वर प्लेअर, बंगालचा उपसागर. एल निनो पॅसिफिकमध्ये मोठा हिरो असला तरी सुद्धा बंगालच्या उपसागरात लो प्रेशर सिस्टीम तयार होते आणि ती लोकल मान्सूनला बूस्ट देते. एल निनो सीझनला मंद करतोय, पण बंगालचा उपसागर मध्येच येऊन शॉर्ट बर्स्टमध्ये जोरदार पाऊस पडतोय. थोडक्यात काय, निसर्ग कोणालाच सरळ उत्तर देत नाही. एक सिस्टीम म्हणते दुष्काळ पडणार, तर दुसरी सिस्टीम मध्येच येऊन गोंधळ घालते. आपण मात्र दोन्ही गोष्टी बघून कन्फ्युज होतो. पण हीच खरी निसर्गाची ब्युटी आहे आणि ती कुठल्याच एका फॉर्म्युलामध्ये बसत नाही. तर पुढच्या वेळी कोणी म्हणाला की एल निनोमुळे यंदा पाऊस कमी होणार, तर त्यांना ही रील पाठवा आणि विचारा बंगालच्या उपसागराचं काय मत? रील आताच सेव्ह करा, कारण मान्सून सीझनभर हा प्रश्न कोणी ना कोणी नक्कीच विचारेल.